रागिनी 2 आठवड्यांसाठी आपल्या माहेरी गेली होती, पण तिचा नवरा अर्जुन दररोज फोनवर तिला म्हणत असे, मला तुझी खूप आठवण येत आहे, तू घरी परत कधी येणार आहेस? म्हणून रागिनी 4 दिवस आधीच माहेरहून परत येण्यासाठी निघाली होती. तिने आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचे ठरवले होते, म्हणून तिने अर्जुनला काही सांगितले नव्हते. रागिनीच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते. रागिनीची चुलत बहीण मायाने लग्न तिच्या दीर रितेश सोबत झाले होते, म्हणून दोन्ही बहिणी एकाच घरात खूप प्रेमाने एकत्र राहत होत्या. सध्या रागिनीचे सासरे तीर्थयात्रेला गेले होते आणि उद्या परत येणार होते. रागिनीचा दीर रितेशही ऑफिसच्या कामासाठी 1 आठवड्यांपूर्वी लखनौला गेला होता आणि तोही उद्या किंवा परवा येणार होता. रागिनीने विचार केला होता की घरात फक्त अर्जुन आणि माया असतील. माया लवकर काम संपून झोपली असेल. अर्जुन कदाचित ऑफिसचे काम करत असेल. रागिनीची ट्रेन थोडी उशिरा होती, म्हणून घरी पोहोचताना रात्रीचे 11 वाजणार होते. रागिनीने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि लोखंडी मेन गेट उघडून घरात आली. दाराची चावी तिच्याकडेच होती. तिने दार उघडून हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा हॉलमधील लाईट चालू होती. तिला मोठे आश्चर्य वाटले. ती आपल्या खोलीकडे जाऊ लागली. तेवढ्यात खोलीच्या दारातून बाहेर येत असलेल्या मायाची नजर तिच्या दीदीवर पडली आणि एका क्षणात तिच्या मनात एक विचित्र कल्पना उमटली. ती जोरात हसत हसत दाराबाहेर आली. मायाला इतक्या रात्री आपल्या खोलीतून हसत बाहेर येताना पाहून रागिनीच्या चेहऱ्यावर रागाने लाली छान गेली. ती यावेळी तिच्या खोलीत काय करत होती? बेडरूम मधील हे दृश्य पाहून तिचा रक्त उसळून आलं होतं. इकडे अर्जुनची नजर जेव्हा रागिनीवर पडली तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. जणू त्याच्या शरीरात रक्ताचे एक थेंबही शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे रागिनीचे हृदय धडधडू राहिले. काय हे दोघे काही चुकीचे करत होते? तिने प्रश्नार्थक नजरेने मायाकडे पाहत म्हटले, छोटी, तू यावेळी माझ्या रूममध्ये काय करत होतीस? तेव्हा माया निर्लज्जपणे म्हणाली, तीच दीदी जे तू विचार करत आहेस. मला अर्जुन खूप आवडतो आणि अर्जुनही मला खूप आवडतो. रागिनीच्या डोळ्यातून रागाच्या चिंगाऱ्या निघू लागल्या. तेव्हा माया निर्लज्जपणे म्हणाली, दीदी, तू माझी देवराणी बनू शकतेस, पण सवत का बनू शकत नाहीस? बघ, तुला हे सर्व कळूनच गेले आहे, म्हणून तू आनंदाने खिल्ली उडवायचं आणि ती म्हणायची, खरंच दीदी, असं होऊ शकतं का? रागिनीने आपल्या मनातली गोष्ट घरात सर्वांना सांगितली होती. जेव्हा तिच्यासाठी अर्जुनचा रिश्ता आला होता तेव्हा पहिल्या नजरेतच रागिनीला अर्जुन आवडला. त्याचा धाकटा भाऊ होता. जेव्हा दोघांना एकांतात बोलण्याची संधी मिळाली होती तेव्हा रागिनीने आपल्या मनातली गोष्ट अर्जुनला सांगितली. अर्जुन थोडा विचारात पडला आणि म्हणाला, या बाबतीत मला घरच्यांशी बोलावं लागेल. माझा धाकटा भाऊ रितेश कमी नाही, पण एकदा त्यालाही विचारावं लागले की तो तुझ्या बहिणीशी लग्न करायला तयार आहे का? बस, मग काय? अर्जुनने घरच्यांना सर्व काही सांगितले. रितेश आणि मायाही एकमेकांना भेटले आणि त्यांनीही एकमेकांना पसंत केलं. मग खूप धामधुमीने एकाच विवाह मंडपात दोन्ही बहिणींचे लग्न झाले. आता त्यांच्या लग्नाला फक्त 1 वर्ष झालं होतं आणि आज जेव्हा रागिनीला हे सर्व कळलं तेव्हा ती स्वतःला फसवली गेल्यासारखी वाटत होती. ती विचार करू लागली, मी माझ्या बहिणीवर किती प्रेम करायची. नेहमी तिच्या जीवनाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्या सुखाला माझ्यापासून चोरण्याचा प्रयत्न केलाय. ती हुंदका घेऊन रडू लागली. बाहेर उभा असलेला अर्जुन आपल्या सफाईत काहीतरी बोलत होता, पण ती त्याचं बोलणं ऐकायला तयार नव्हती. अर्जुन थकून बाल्कनीत जाऊन खुर्चीवर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला फार विचित्र वाटत होतं की जेव्हा आई वडील घरी येतील तेव्हा त्यांना हे सर्व कळेल तर काय होईल. रितेशलाही हे सर्व कळल्यावर मोठा धक्का बसेल. त्याने डोळे मिटून बाल्कनीतच खुर्चीवर बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाल्याचा त्याला जाणीव झाली आणि तो मागे वळून म्हणाला,
रागिनी, तू आलीस? मला माहीत होतं की तू मला अस्वस्थ पाहू शकत नाहीस. पण तो पाहून थक्क झाला की मागे माया उभी होती. मायाला पाहून तो रागाने उठून म्हणाला, तुझ्यामुळे आज घरात काय होतंय हे बघ. माया त्याच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाली, जर तू माझं ऐकलं असतंस तर सर्व काही ठीक झालं असतं. तुझ्या बायकोला काहीही कळलं नसतं. तू मला नकार देऊन माझा स्वाभिमान दुखावलायस. म्हणूनच मी जाणून बुजून तुझ्या आणि तुझ्या पत्नीमध्ये फूट पाडण्यासाठी हे सर्व बोलले. आता रागिनी दिदी तुला कधीही माफ करणार नाही. तुझं नातं तुटलंच समज. जर उद्या रागिनीने तुला घटस्फोट देऊन गेली तर मीच तुझ्या कामी येईल. म्हणूनच आत्ताच माझं ऐकून घे. तुला समजत नाही की मी तुला किती आवडते. आता अर्जुनला राहवलं नाही. त्याने तिला एक जोरदार थप्पड मारत म्हटलं, नालायक, सत्य कधीच लपत नाही. तू मला फसवण्यासाठी कितीही खोटं बोललीस, पण मला खात्री आहे की सत्य सर्वांसमोर येईल आणि चूक तुझी असेल तर शिक्षा फक्त तुलाच मिळेल, मला नाही. माया जोरात हसली आणि म्हणाली, तुझ्या याच गुणावर मी फिदा आहे. तुझ्यात काहीतरी विशेष आहे जे मला तुझ्याकडे ओढतं. फक्त तूच माझी कर्ज करत नाहीस आणि मला किती त्रास देणार आहेस. एक दिवस तुलाच माझ्या पायाशी पडावं लागणार आहे. रागिणीच्या मनात मी शंकेचे बीज रोवूनच टाकले आहे. घरच्यांसमोर मी म्हणेन की माझी काही चूक नाही, तिला काहीतरी गैरसमज झाला असेल. आता रागिणीने जे करायचं असेल ते करेल, पण किमान तुझ्या बायकोसमोर तरी मी तुला शंकेच्या घेरात आणून उभं केलंय. बाकी माझा नवरा तर माझ्या प्रेमात आंधळा आहे. त्याला काहीही कळणार नाही आणि सासू सासऱ्यांचं मनही मी जिंकेल. म्हणून नुकसान फक्त तुझंच होणार आहे, माझं नाही. इतकं म्हणताच ती मागे वळली. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर रागिनी उभी होती, जिने मोबाईलवर सर्व काही रेकॉर्ड केलं होतं. आता रागिनीने पुढे जाऊन तिला एक जोरदार थप्पड मारत म्हटलं, किती खाली गेलेली स्त्री आहेस तू. मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही आणि तू माझ्याच घर संसारात आग लावण्याचा प्रयत्न केलास. मी तुझ्या जीवनशैलीला किती वर नेलं होतं. तुझ्या जीवनात कशाचीही कमी नव्हती. नवरा इतका प्रेम करतो, सासू सासरे किती चांगले आहेत, घर परिवार इतकं छान मिळालं, तरीही तुझ्या नशिबात कदाचित हे सुख लिहिलं नव्हतं. म्हणूनच तू असलं पाऊल उचललंस. माणसाचं नशीब कसंही असो, त्याने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावेत, नाहीतर कर्माच्या माराला कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येकाला चांगलं व वाईट कळतं, पण जे जाणून बुजून आपल्या सुखासाठी वाईट मार्ग निवडतात त्यांचा शेवटही वाईटच होतो. मायाचा चेहरा खाली लोंबकळत होता. तिने लगेच आपल्या दिदीच्या पायात पडत म्हटलं, मला माफ कर दिदी, मी थोडी चुकीच्या मार्गावर गेले होते. तू कृपया ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. रागिनीने अर्जुनकडे पाहिले. अर्जुनचे डोळे भरून आले होते. रागिनीने भरलेल्या घशाने म्हटलं, अर्जुन, तू बरोबर होतास. एका क्षणासाठी माझा विश्वासही तुझ्यावरून डगमगला होता. पण चांगलं झालं की मी रूममधून बाहेर आले आणि मायाचं सर्व बोलणं ऐकलं. इतकं म्हणून तिने अर्जुनचा हात धरला आणि त्याला खोलीत नेलं. दार बंद करून ती अर्जुनला मिठी मारून राहिली. हा क्षण अर्जुनसाठीही सुखद होता. त्याला वाटत होतं की त्याचं नातं तुटण्यापासून वाचलंय. दुसऱ्या दिवशी जेव्हा रागिनीचे सासरे घरी परतले तेव्हा रागिनीने संयमाने त्यांना सर्व काही सांगितलं. संध्याकाळपर्यंत रितेशही घरी परतला होता. जेव्हा त्याने हे सर्व ऐकलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती. त्याला विश्वासच येईना की ज्या मुलीला त्याने जीवनसाथी म्हणून निवडलं ती इतकी मोठी फसवणूक करू शकते. सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आता माया या घरात राहण्यासाठी लायक नाही. त्यांनी मायाला सांगितले की ती आपल्या माहेरी परत जावे. माया सर्वांसमोर खूप विनवणी करत होती, रडत होती, हात जोडून माफी मागत होती. पण आता कोणाच्याही मनात तिच्यासाठी जागा उरली नव्हती. रितेशनेही स्पष्ट शब्दात सांगितले, मी एका फसव्यासोबत आपलं आयुष्य घालवू इच्छित नाही. काही काळातच रितेशने घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आणि लवकरच मायाशी संबंध पूर्णपणे तोडले. 1 वर्षानंतर रितेशसाठी अंजलीचा रिश्ता आला.
अंजली एक शिक्षिका होती आणि तिचा पहिला नवरा तिच्यावर अत्याचार करायचा म्हणून तिने घटस्फोट घेतला होता. अंजली आणि रितेशच्या कथा कुठेतरी एकमेकांशी जुळत होत्या. दोघांना एकमेकांच्या भावना आणि वेदना समजल्या. काही भेटीनंतर दोघांनी एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं नवं जीवन सुरू झालं, प्रेम, विश्वास आणि आदराने. इकडे मायाच्या भावाने एका वृद्ध व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं, जो नशेडी होता, बेरोजगार होता आणि मायावर हात उचलायचा. आता मायाकडे कोणताही पर्याय नव्हता. घर चालवण्यासाठी तिला एका मॉलमध्ये स्वच्छता कर्मीची नोकरी करावी लागली. एक दिवस रागिनी त्या मॉलमध्ये खरेदी करत होती, तेव्हा तिची नजर मायावर पडली. मायाने लगेच हात जोडले आणि म्हटलं, दीदी मला माफ कर. कदाचित मी जे तुझ्यासोबत केलं याचाच परिणाम आहे. माझा नवरा दिवस रात्र दारू पितो, कमवण्याचं नाव घेत नाही. घर चालवण्यासाठी मला हे काम करावं लागतं. रागिनीने एक क्षणासाठी तिला पाहिलं, मग व्यंगाने हसत म्हटलं, मी तर नेहमी तुझं भलंच इच्छित होते माया, पण कदाचित मी तुला तुझ्या अवकातीपेक्षा जास्त चांगलं जीवन दिलं होतं, जे तू पचवू शकली नाहीस. कदाचित तू याच जीवनासाठी लायक होतीस, जे मी बदलण्याचा प्रयत्न केला होता. इतकं म्हणून रागिनी तेथून वेगाने निघून गेली. माया आपल्या डोळ्यात पश्चाताप आणि अश्रू घेऊन तिथेच उभी राहिली. मित्रांनो, खरं प्रेम, विश्वास आणि सत्य कितीही परीक्षांना तोंड द्यावं, शेवटी विजय त्यांचाच होतो. आणि जे फसवणूक करतात त्यांच्या वाट्याला पश्चाताप, एकटेपणा आणि अधुरी इच्छाच राहते. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.